नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 9वी गणित भाग 2 घटक पहिला भूमितीतील मूलभूत संबोध या उपघटकाचा आपण अभ्यास करीत आहोत। या ठिकाणी सराव संच 1.1 प्रॅक्टिस सेट नंबर 1.1 हा स्वाध्याय आपण सोडवित आहोत। प्रश्न पहिला सोडवलेला आहे, प्रश्न दुसरा आपण सोडवायचा आहे। बिंदू ए चा निर्देशक x आणि बिंदू बी चा निर्देशक y आहे, तर खालील बाबतीत डिस्टन्स ए बी काढा। इफ द कोऑर्डिनेट ऑफ ए इज x अँड ऑफ द बी इज y, फाइंड डिस्टन्स ए बी। x बरोबर 1 आहे, y बरोबर 7 आहे। या ठिकाणी x ची किंमत 1 दिलेली आहे, y ची किंमत 7 दिलेली आहे। 7 मोठा आहे, म्हणजे या ठिकाणी हा जो निर्देशक आहे x बरोबर 1 जो आहे तो a चा निर्देशक आहे, म्हणजे a चा निर्देशक या ठिकाणी x आणि x चा निर्देशक 1 आहे। ओके, अशाच पद्धतीनं b चा निर्देशक y आहे आणि y चा 7 आहे। ओके, आणि म्हणून आपल्याला डिस्टन्स ए बी काढायला सांगितलेलं आहे। b मोठा आहे म्हणून b चा निर्देशक वजा ए चा निर्देशक, मोठा निर्देशक मोठ्या बिंदूचा निर्देशक वजा लहान बिंदूचा, ए चा निर्देशक लहान आहे आणि बी चा निर्देशक तो 7 आहे, वजा ए चा निर्देशक 1 आहे। त्यामुळे डिस्टन्स ए बी बरोबर 6। ओके, कोऑर्डिनेट ऑफ ए इज x अँड कोऑर्डिनेट ऑफ x इज 1, कोऑर्डिनेट ऑफ b इज y अँड कोऑर्डिनेट ऑफ y इज 7। So distance AB is equal to coordinate of B minus coordinate of A. Okay, because 7 is greater than 1. Okay, therefore coordinate of B is 7 minus coordinate of A is 1. 7 minus 1 is equal to 6. Distance AB is equal to 6. त्यानंतर दिलेला आहे x बरोबर 6, y बरोबर वजा 2। x बरोबर 6, y बरोबर वजा 2 असंच लिहायचं। a चा निर्देशक x आणि x चा निर्देशक 6, b चा निर्देशक y आणि y चा निर्देशक वजा 2 आहे। कोण मोठा आहे? 6 मोठा आहे। ओके, म्हणजे a चा निर्देशक मोठा आहे, म्हणून डिस्टन्स ए बी बरोबर a चा निर्देशक वजा b चा निर्देशक, a चा निर्देशक 6 आहे, ए चा निर्देशक 6 मोठा आहे, बी चा निर्देशक वजा 2 लहान आहे, वजा सूत्रातलं, आणि बी चा निर्देशक वजा 2 आहे, म्हणून 6 वजा वजा अधिक 2, 6 आणि 2 8। डिस्टन्स ए बी बरोबर 8 आलेला आहे। ओके, म्हणजे या ठिकाणी x हा y पेक्षा मोठा आहे। ओके, 6 वजा 2 पेक्षा मोठा आहे। x इज ग्रेटर दॅन y, म्हणून या ठिकाणी याचा निर्देशक आपण निर्देशकातून बी चा निर्देशक वजा केलेला आहे। मायनस मायनस प्लस, 6 + 2 8, डिस्टन्स ए बी इज इक्वल टू 8। त्यानंतर विचारलेलं आहे आपल्याला x बरोबर वजा 3 आणि y बरोबर 7। x बरोबर वजा 3 आणि y बरोबर 7 हे तिसरं आहे। या ठिकाणी 7 मोठा आहे ना, म्हणजे y हा x पेक्षा मोठा आहे, म्हणून आपल्याला डिस्टन्स ए बी, y हा कुणाचा निर्देशक आहे? b चा निर्देशक आहे। ओके, म्हणून b मोठा आहे, b चा निर्देशक वजा a चा निर्देशक, b चा आहे 7 वजा सूत्रातलं आणि वजा 3 x चा निर्देशक, वजा वजा अधिक 7 अधिक 3 बरोबर 10। डिस्टन्स ए बी बरोबर 10। डिस्टन्स ए बी इज इक्वल टू कोऑर्डिनेट ऑफ बी मायनस कोऑर्डिनेट ऑफ ए। व्हाय कोऑर्डिनेट ऑफ बी फर्स्ट? बी इज ग्रेटर दॅन वाय, 7 इज ग्रेटर दॅन -3। ओके, देयरफॉर कोऑर्डिनेट ऑफ बी इज 7 मायनस फॉर्म्युला साईड मायनस कोऑर्डिनेट ऑफ ए इज मायनस मायनस प्लस 7 + 3 इज इक्वल टू 10। डिस्टन्स ए बी इज इक्वल टू 10।
चौथा आहे एक्स बरोबर वजा 4 आणि वाय बरोबर वजा 5. या ठिकाणी संख्या रेषेवर वजा 4 अगोदर येते आणि वजा 5 नंतर येते, म्हणून वजा 4 ही संख्या वजा 5 पेक्षा मोठी आहे, म्हणजेच एक्स इज ग्रेटर दॅन वाय. एक्स हा वाय पेक्षा मोठा आहे, एक्स हा ए साठी आहे, वाय हा बी साठी आहे, म्हणून डिस्टन्स ए बी बरोबर एचा निर्देशक वजा बीचा निर्देशक, एचा निर्देशक वजा 4 वजा सूत्रातलं आणि वायचा निर्देशक बीचा निर्देशक वजा 5 आहे, म्हणून वजा 4 वजा वजा अधिक 5 वजा 4 अधिक 5 बरोबर 1. डिस्टन्स ए बी बरोबर 1. डिस्टन्स ए बी इज इक्वल टू कोऑर्डिनेट ऑफ ए मायनस कोऑर्डिनेट ऑफ बी. व्हाय कोऑर्डिनेट ऑफ ए इज फर्स्ट? Because -4 is a coordinate of A, that means x, and coordinate of y is -5. Here -5 is greater than -5. Therefore, coordinate of A minus coordinate of B, -4 is a coordinate of A, minus sign, formula sign, and coordinate of B is -5, minus minus plus 5 minus 4, 1. Okay, distance AB is equal to 1. Then here fifth example, x is equal to -3, y is equal to -6. X is equal to -3, y is equal to -6. Here is also -3 greater than -6. X is greater than y. Distance AB is equal to x is greater -3 minus into -6. Okay, -3 minus plus 6 plus 6 minus 3 3. Distance AB. Okay, here formula is not given, formula is not written. Okay, value of x -3 minus value of y -6 into bracket minus minus plus 6. Okay, coordinate of A minus coordinate of B, coordinate of A -3, minus sign, formula sign, minus coordinate of B -6, therefore minus minus plus 6. Okay, 6 minus 3 is equal to 3. Example 6, x is equal to 4, y is equal to -8 is given here. Okay, 4 minus 8. Here 4 is greater than -8, that means x is greater than y. Distance AB is equal to A चा निर्देशक वजा B चा निर्देशक. A चा निर्देशक 4 वजा सूत्रातलं आणि y चा निर्देशक वजा 8. 4 वजा वजा अधिक 8 12, 8 आणि 4 12. Distance AB is equal to 12. Here x is equal to 1 4, y is equal to -8. Here x is greater than y. X is coordinate of A and y is coordinate of B. Therefore, distance AB is equal to coordinate of A minus coordinate of B. Putting value 4 minus into -8 bracket minus minus plus 8. 8 plus 4 12. Distance AB is equal to 12. त्यातला प्रश्न तिसरा आहे. खाली दिलेल्या माहितीवरून कोणता बिंदू इतर दोन बिंदूंच्या दरम्यान आहे ते ठरवा. दिलेले बिंदू एक रेषीय नसतील तर तसे लिहा. फ्रॉम द इन्फॉर्मेशन गिवन बिलो फाइंड विच ऑफ द पॉइंट इज बिटवीन द अदर टू इफ द पॉइंट्स आर नॉट कोलिनियर स्टेट सो. या ठिकाणी डिस्टन्स पी आर 7 दिलेला आहे, डिस्टन्स पी क्यू या ठिकाणी 10 दिलेला आहे, डिस्टन्स क्यू आर 3 दिलेला आहे. या ठिकाणी सर्वात महत्त्वाचा भाग हे पी क्यू आर हे बिंदू एक रेषीय आहे ते कसं ठरवायचं. तर सर्वात मोठं अंतर हे इतर दोन लहान अंतरांच्या बेरजे बरोबर आहे का हे पाहायचं. सर्वात मोठं अंतर 10 आहे ना, आणि इतर दोन लहान अंतर 7 आणि 3 आहेत. 7 आणि 3ची बेरीज 10 येतं ना येते. तर या ठिकाणी पी क्यू आर हे बिंदू एक रेषीय आहेत. ओके, एक रेषीय नसतील तर एक रेषीय नाहीत बोलल्याचं. सर्वात मोठं अंतर डिस्टन्स पी क्यू बरोबर डिस्टन्स पी आर अधिक
डिस्टन्स क्यू आर. काय सांगितलं? सर्वात मोठा अंतर 10, इतर दोन लहान अंतरांच्या बेरजे बरोबर आहे का हे पाहायचं. 10 बरोबर 7 अधिक 3 10 बरोबर. इथं बरोबर चिन्ह करायचं, म्हणजे बरोबर चिन्हावर टिक मार्क करायचा. म्हणून बिंदू पी क्यू व आर एक रेषीय आहेत. म्हणून या ठिकाणी डिस्टन्स पी आर अधिक डिस्टन्स क्यू आर बरोबर 7 अधिक 3 बरोबर 10. डिस्टन्स पी आर प्लस डिस्टन्स क्यू आर इज इक्वल टू 7 प्लस 3 इज इक्वल टू 10 and distance PQ is equal to 10. Therefore, distance PQ is equal to distance PR plus distance QR. Hence, points P, R, Q are collinear. आणि कोणता बिंदू कोणत्या दोन बिंदूंच्या दरम्यान आहे? PQ हे अंत्यबिंदू आहेत. PQ आणि मध्ये R आहे. म्हणून या ठिकाणी R हा बिंदू P व Q च्या दरम्यान आहे. ओके. अशा पद्धतीनं पॉइंट R लाईज बिटवीन पॉइंट P अँड Q. ओके. नंतर दुसरं दिलं आहे डिस्टन्स RS बरोबर 8, डिस्टन्स ST बरोबर 6 आणि डिस्टन्स RT बरोबर 4. आता सर्वात मोठं अंतर 8 आहे आणि इतर दोन लहान अंतर आहे 6 आणि 4. 6 आणि 4ची बेरीज 10 येते. ती काय 8 डिस्टन्स RS बरोबर येत नाही. त्यामुळं RST हे बिंदू एकरेषीय नाहीत. मांडणी केली आहे डिस्टन्स ST अधिक डिस्टन्स RT, दोन लहान अंतरांची बेरीज 6 आणि 4 10 आणि सर्वात मोठा अंतर RS बरोबर 8. म्हणजे या ठिकाणी डिस्टन्स ST आणि डिस्टन्स RT म्हणजे हे 10 अंतर डिस्टन्स RS 8 बरोबर नाही, इज नॉट इक्वल टू. म्हणून बिंदू RS आणि T एक रेषीय नाहीत. पॉइंट RS and T आर नॉट कोलिनियर. COLLINEAR. ओके. इंग्रजीत लिहायचं असेल तर फारसं काय कष्ट नाही. यातलं 5वं उदाहरण आहे डिस्टन्स XY बरोबर 15, डिस्टन्स YZ बरोबर 7 आणि डिस्टन्स XZ बरोबर 8. दोन लहान अंतर YZ डिस्टन्स YZ अधिक डिस्टन्स XZ 7 आणि 8 यांची बेरीज 15 येते. डिस्टन्स XY बरोबर 15 आहे. म्हणजे सर्वात मोठं अंतर 15 ही इतर दोन लहान अंतरांच्या बेरजे इतकं आहे. म्हणून या ठिकाणी XYZ हे एकरेषीय आहेत आणि XY सर्वात मोठा अंतर आहे म्हणजे मध्ये Z असला पाहिजे. म्हणजे Z हा बिंदू X आणि Y यांच्या दरम्यान असला पाहिजे. लिहिलेला आहे सविस्तर. हा प्रश्न आहे. येथे YZ डिस्टन्स YZ आणि डिस्टन्स XZ 7 अधिक 8 बरोबर 15, डिस्टन्स XY बरोबर 15 ही दोन्ही अंतर 15 आहेत. म्हणून डिस्टन्स YZ अधिक डिस्टन्स XZ हे डिस्टन्स XY बरोबर आहे. म्हणून बिंदू X, Y आणि Z एक रेषीय आहेत आणि XY 15 आहे. म्हणून बिंदू Z हा बिंदू X आणि Y यांच्या दरम्यान आहे. ओके. अशा पद्धतीनं हियर डिस्टन्स XY is equal to 15, distance YZ is given 7, distance XZ is equal to 8. Distance YZ plus distance XZ 7 plus 8 is equal to 15 and distance XY is equal to 15. Here distance YZ plus distance XZ is equal to distance XY. Therefore, points X, Y and Z are collinear and point Z lies between point X and Y. Okay. यातील उर्वरित प्रश्न आपण सोडवावेत. आत्ता हा प्रश्न आपण सोडवायला घेतलेला आहे दुसरा आणि तिसरा. यावरून राहिलेले सर्व प्रश्न तुम्ही सोडवू शकताय सहजपणे. उर्वरित प्रश्न आपण पुढील व्हिडिओमध्ये घेणार आहोत. व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स द्या, प्रोत्साहन द्या आणि आपल्या
9वीतल्या सर्व मित्रांच्यासाठी शेअर करा. भोसले सर जाकले इंग्रजीमध्ये आपण सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा. बेल आयकॉन द्या. आपणास आवश्यक असणारे सर्व व्हिडिओ अत्यंत सोप्या पद्धतीनं आपणास समोर येतील. धन्यवाद.